जीवन सोडू नको, तुझ्या हाती आहे गाव सारा, इसारा गजान गावची. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आदरणीय साहेबांना घाईनं जायचं असल्यामुळं फक्त आपल्या बापू आणि माई यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण काही वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या होत्या, परंतु साहेबांना जायचं असल्यामुळं फक्त वक्तृत्व स्पर्धेचे विजेते जे आहेत त्यांना साहेबांच्या हातानं बक्षीस वितरण केलं जाईल. मी 5वी ते 7वी गटातील विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी वर यायचंय. प्रथम आलेला विद्यार्थी गीते श्रवणी सूर्यकांत व चिरंजीव सरडा अर्णव दत्तप्रसाद या दोन्ही विद्यार्थ्यांना, पालकांना, त्यांच्या गुरूंना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचंय. आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, आदरणीय ऍडव्होकेट गोविंदजी फड साहेब, भास्कर दादा नागरगोजे, विजयजी कुमार नागरगोजे साहेब, सरस्वती नागरगोजे व मंचावरील पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करायचंय. स्वागताचं स्वरूप आहे रोख 3000 रुपये, शाल श्रीफळ. या आमच्या कार्यक्रमाच्या विनंतीला मान देऊन श्री साळंगवाडीचे माजी सरपंच सुधाकरजी माले हे या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर आमचे मित्र सत्यजित शिरसाट, राजेभाऊ शेख हेही या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो समोर यायचंय. आपल्या सहकारी बांधवांना विनंती करतो त्यांचं स्वागत करायचंय. सर्वांचं आमच्या विद्यालयाच्या वतीनं सहर्ष स्वागत. दुसरा द्वितीय आलेला विद्यार्थी कांगणे यशस्वी नामदेव, सिद्धेश्वर विद्यालय उजनी, त्या विद्यार्थ्याला विनंती करतोय त्यांनी स्टेजच्या जवळ येऊन थांबायचंय. कुमारी कांगणे यशस्वी नामदेव, सिद्धेश्वर विद्यालय उजनी. चला पटकन, कांगणे यशस्वी नामदेव चला. यानंतर तृतीय विद्यार्थी कसबे पूनम प्रकाश, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धर्मापुरी. चला स्टेजकडे यायचंय. दुसरी विद्यार्थिनी कांगणे यशस्वी नामदेव. तृतीय विद्यार्थी कसबे प्रताप पूनम प्रकाश, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धर्मापुरी. या बापू माई पुण्यतिथी निमित्त आमचे मित्र जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमान तिडके सर यांचंही या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचंही विद्यालयाच्या वतीनं खूप खूप स्वागत. तृतीय पूनम प्रकाश, मुसळे पूनम प्रकाश, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धर्मापुरी. त्यानंतर उत्तेजनार्थ बक्षीस माधव जाधव निशा सुनील, जिजामाता विद्यालय धर्मापुरीची विद्यार्थिनी आहे. उत्तेजनार्थ तिला मी विनंती करतो, पालकांना विनंती करतो स्टेज जवळ यायचंय. व दुसरा विद्यार्थी आहे विद्यार्थिनी कोले पूनम ज्ञानेश्वर, कैलासवासी तुकाराम पाटील प्राथमिक विद्यालय गिरवली. चला नामदेव मुंडे सर. विजेत्या विद्यार्थ्यांचा खूप खूप अभिनंदन. सर्व विद्यार्थ्यांना सन्माननीय साहेबांकडून बक्षीस घेण्याची इच्छा होती, परंतु साहेबांना घाईमध्ये जायचं असल्यामुळं फक्त वक्तृत्व स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांचं कौतुक श्रीमान धनंजयजी मुंडे साहेबांच्या हस्ते होत आहे. त्यानंतर 8वी ते 10वी चे विद्यार्थी प्रथम मोठे आविष्कार देवीदास, लक्ष्मेश्वर विद्यालय घाटनांदोर. रोख रक्कम 3000 रुपये, प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह मोठे आविष्कार देवीदास. त्यानंतर द्वितीय जो आलेला विद्यार्थी आहे क्षीरसागर प्राजक्ता कैलास, जिजामाता विद्यालय धर्मापुरी. स्टेजच्या जवळ येऊन थांबायचं आहे. क्षीरसागर प्राजक्ता कैलास. तृतीय विद्यार्थी गाणे रुपाली राम, शंकर विद्यालय घाटनांदोर, अंकुश माले सर. गाणे रुपाली राम.
त्यानंतर उत्तेजनार्थ विद्यार्थी राठोड नंदिनी नारायण, सरस्वती विद्यालय आचार्य टाकळी, सरस्वती विद्यालय आचार्य टाकळी. सरस्वती विद्यालयातील सहकारी कोणी असेल त्यांनी वर येतात. श्रीमान संदीपजी पाठक सर यांना पण विनंती करतोय, त्यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करायचं आहे. त्यानंतर पवार स्वराज ज्ञानेश्वर, संत भगवान बाबा विद्यालय डोंगर पिंपळा. रंगभरणचे विद्यार्थी त्यांचं आपण नंतर कौतुक करूया. डोंगर पिंपळ्यांचे आले का? बक्षीस वितरण कार्यक्रम संपलेला आहे. यानंतर आजचे मुख्य आकर्षण श्रीमान धनंजयजी मुंडे साहेब यांना मी विनंती करतो की यांनी आपण मार्गदर्शन करावं. मला साहेबाविषयी बोलावंसं वाटतं. या ठिकाणी हिंदी कवितेच्या ओळी, कई जीत बाकी है कई हार बाकी है, कई जीत बाकी है कई हार बाकी है, अभी तो जिंदगी बाकी है, अभी तो जिंदगी बाकी है, जिंदगी का सार बाकी है. यहाँ से चले है नई मंजिल के लिए, यहाँ से चले है नई मंजिल के लिए, ये तो एक पन्ना था, अभी तो साफ पूरी किताब बाकी है. श्रीमान धनंजयजी मुंडे साहेब आपणास विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. श्रीमान धनंजयजी मुंडे साहेब. शिक्षण महर्षी स्वर्गीय गौतम बापू नागरगोजे व स्वर्गीय शिवशालामाई नागरगोजे पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं आज धर्मापुरे येथे माझे मित्र सन्माननीय संदीपजी पाठक इथं उपस्थित, माझे जिवलग सहकारी माननीय ॲडव्होकेट गोविंदरावजी फळ, आदरणीय भास्कर दादा नागरगोजे, सन्माननीय माऊली बाप्पा जाधव, सन्माननीय काशीनाथ अण्णा कातकडे, इथं उपस्थित फुलचंद बाप्पू फड, बबनरावजी मुंडे, इंद्रजितजी होळंबे, मुंजाजी महाराज चाटे, बाळासाहेबजी आंधळे, अशोकराव चाटे, दिलीपरावजी मुंडे, सीतारामजी हडवे, धर्मराज चाटे, आदरणीय गंगाधररावजी घुले, गोविंदाबा फड, परमेश्वर दादा फड, व्यंकटरावजी फड, माऊली दादा फड, आमचे मामा सुंदरराव आलात ना, पोट जरी तरी सुंदररावजी आंधळे, भरत महाराज, आत्मारामजी गीते, पद्माकरराव फड, सिद्धेश्वर फड, धनंजय गुट्टे, मारुती अण्णा फड, इंद्रजितजी मुंडे, प्रल्हाद गुट्टे, अमोलजी फड, लक्ष्मणराव फड, गोपालरावजी फड, महेश गित्ते, बंडू पाटील, इंद्रायणी प्रतिष्ठान और सरस्वती नागरगोजे प्रतिष्ठान धर्मापुरी याचे सचिव आमचे सहकारी विजयकुमार गौतम बापू नागरगोजे आणि या संस्थेच्या संचालिका डॉक्टर सरस्वती विजयकुमारजी नागरगोजे, या संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ, प्राचार्य रामहरी गीते, सर्वच शाळेचे मुख्याध्यापक, सर्वच शाळेचे शिक्षक बंधू भगिनी आणि इथं उपस्थित माझ्या
लहान भावानो आणि बहिणीनो, वडीलधारी आणि तरुण मित्रांनो आणि पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम 2026 ची ही 3 तारीख, 26 सुरू होऊन 3 दिवस झालेत, म्हणजे तिसरा दिवस या इंग्रजी नवीन वर्षाच्या आपल्याला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. स्वर्गीय शिक्षण महर्षी गौतम बापूंच्या या पुण्यस्मरणाचं गेली 3 दिवस कार्यक्रम झाला. आज समारोप आहे आणि हा समारोपाचा दिवसही असा निवडला आहे ज्या दिवशी सावित्री फुले यांची जयंती आहे. स्वातंत्र्यापूर्वी ज्यांनी आमच्या माय माऊलीला शिक्षणाकडे वळलं आणि आज आपण पाहतोय की सर्वाधिक शिक्षणात, शिक्षण घेण्यात, शिकवण्यात आणि त्या शिक्षणातून पुढे जाण्यामध्ये आपल्या या देशातल्या सर्वाधिक महिला आहेत, सर्वाधिक भगिनी आहेत. ज्या वेळेस महिलांना घराच्या बाहेर पडायची परवानगी नसायची, तुम्ही जो पदर घेऊन आलात तो पदर तुसभरही खाली सरकायचा नाही, ही त्यावेळेसचा काळ. त्या काळात त्या आमच्या मायमाऊलींना शिक्षणाची ओढ लावणं हे सर्वात मोठं क्रांतिकारी काम जर या देशात कुणी केलं असेल तर ते सावित्रीबाई फुले यांनी केलं. त्यांची आज जयंती आहे. त्या निमित्तानं मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो. खरं तर बापूंची कमाल आहे. माझे आणि बापूंचे आगळे वेगळे संबंध होते. तसं तर या परिवाराचे आणि मुंडे परिवाराचे 2 पिढ्याचे संबंध आहेत. पण बापूंनी सुरुवातीला काँग्रेसची विचारधारा धरली. तो काळ काँग्रेसचा होता. स्वाभाविक सत्ता काँग्रेसची असायची. त्यांनी त्यांच्यासाठी कुठलं पद घेतलं नाही. अभिमान वाटतो सांगायला बापूच्या बाबतीत पद त्यांना मिळू शकत होतं, पण त्यांनी पद घेतलं नाही. शिक्षणासाठी शाळा घेतल्या आणि त्यातून असंख्य विद्यार्थी शिकले आणि पुढे गेले आणि आज ते त्यांचं जीवन अतिशय व्यवस्थितपणानं जगतात. ही खऱ्या अर्थानं बापूची सर्वात मोठी जीवनाची कमाई आहे आणि ती आजही तुम्हाला आठवते. आजही ती तुमच्या लक्षात आहे. याचाच अर्थ एखादा व्यक्ती, एखादा कर्तृत्ववान माणूस आपल्या मातीतून निघाल्यानंतर आपल्या मातीतल्या माणसाचं ऋण फेडायचं आहे तर ते पद घेऊन फेडायचं नसतं, तर आपल्या मातीतल्या माणसाला मोठं करून सोडायचं असतं. हे बापूची शिकवण आहे. आज मी सहज म्हणलं की आपल्या अगोदर माझे मित्र सन्माननीय संदीप पाठक यांना बोलू द्यावं, म्हणजे थोडस वराड निघालं लंडनला, थोडस तरी पाहता येईल ते पाहिजे. म्हणजे एखाद्या कलाकाराला त्याच्या पुढे काय नाव द्यावं, हे असा प्रसंग माझ्या समोर जर आला तर आमच्या बीड जिल्ह्यातल्या या मातीतल्या या संदीप पाठकांना पहिलं नाव अवली कलाकार आहे. अद्भुत. ज्या काळात लक्ष्मणराव
देशपांडेंनी बराड निघालं लंडनला, चालू केलं, 2000च्या पुढे प्रयोग केले. ते केल्यानंतर, ते गेल्यानंतर त्यांचा वारसा बराड निघालं लंडनचा, जशाला तसा किंवा त्याच्यापेक्षा 2 पावलं पुढे जर कोण करत असेल आजही, तर ते आपल्या मातीतले संदीप पाठक आहेत, हे आपल्याला विसरून जमणार नाही. आज खरंच शिक्षणावर बोलावं तर या मुलांच्या समोर शिक्षणावर आपण बोलावं. आमचं काही काम नाही, कारण त्यांच्या हातात जे मोबाईल आहे ना, ते लय काही शिकवित. पण माझ्या भगिनींना इथं उपस्थित, माझ्या लहान भावांना बहिणींना एकच विनंती आहे हात जोडून. हा जो मोबाईल आहे ना, चांगलं करायचं ठरलं तर याच्यासारखं गॅजेट कुठलं नाही, आणि वाईट सवय लागायच्या असल्या तर याच्यासारखं दळभद्री दुसरं काहीच नाही. म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय की याचा उपयोग एवढा चांगला करा की आमच्या या ग्रामीण भागातल्या शाळेतून सुद्धा निघून एक IPS, एक IAS, कुठे कुणीतरी IIT ला गेलंय, कुणी MIT ला गेलंय, हे आम्हाला या आमच्या डोळ्यांनी बघायचं. हे फक्त पुण्यात शिक्षण घेऊन माझा मुलगा IPS झाला, मुलगी UPSC पास झाली, हे ऐकायला नको. इथं 12वी झाली, ग्रॅज्युएशन केलं, पुढे शिक्षण घेतलं, पण मूळ शिकलो कुठं, घडलो कुठं, या मातीत, या मातीच्या शिकवणीमुळं आणि त्या शिक्षणामुळं मला पुढे जाता आलं. आज आपण पाहिलं तर आपला कसा हा परिसर, या परिसरामध्ये जशा जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, जशा बापूच्या या शाळा आहेत, आणखीन काही जणांच्या आहेत, तशा आता इंग्रजी शाळेंचं सुद्धा फार, मी तसा इंग्रजी शाळेतलंच आमच्या त्या काळात एक न्यू इंग्लिश स्कूल चालू केली होती स्वर्गीय मुंडे साहेबांनी आणि आगाऊ सरांनी, आणि ती इंग्लिश स्कूल मध्ये मजेदार होतो. ती भरायची बेलवाडी. मी तिथं 3री बसून गेलो. तिथे इंग्रजी शिकवणारा आमचे गुरुवर्य सुद्धा इंग्लिश शिकवित असताना कमणार, हे खरं इंग्लिश नाही. आता तसं चालू असेल असं माझं म्हणणं गुरुवर्य नाही बरं, नाही तर तुम्ही विनाकारण माझ्यावर राखता. पण एक नक्की आहे की आपल्या या मराठी शाळेत सुद्धा दर्जेदार इंग्रजी शिकवली जाते, आणि त्या दर्जेदार इंग्रजीतून आपण पुढे जातोय हे सुद्धा करून दाखवण्याची जिम्मेदारी आणि हे आव्हान आमच्या या सर्व गुरुवर्यांचं. हे आव्हान तुम्ही स्वीकारलं. मला आजही आठवतं की माझ्या राजकारणाच्या सुरुवातीला पट्टी वडगावला पहिल्यांदा 2002ला इकडेच उभा होतो. वारंवार बापू मार्गदर्शन करायचे. बापूंचं माझ्यावर विलक्षण प्रेम. सुरुवातीला 2 साहेबांच्या सोबत, नंतर मुंडे साहेबांच्या सोबत, आम्हाला बाजूला काढल्यावर बापू मात्र मुंडे साहेबांच्या सोबत, पण आशीर्वाद मात्र माझ्या सोबत असायचा. हे बापू हळू कुठल्या तरी मार्गाने आपल्याला मार्गदर्शन करावं आणि त्याच्यातून आपल्याला मार्ग सापडावा आणि यश मिळावं, हे बापू. म्हणून आज इथं सगळं पाहिल्यावर असं वाटायला लागलं की मला वाटत नव्हतं की ही एवढी लहान आपली लेकरं. मी इथं आल्यावर
संदीपजी तुम्ही इथं आल्यावर काय उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्यांनी टाळ्या वाजून या ठिकाणी दिल्या. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आम्हाला ओळखता. पण मला सांगा, अशातला एखादा हिंदी चित्रपट आठवतो का तुम्हाला? नाही? कुठला? काय म्हणतात? धुरंधर. तर धुरंधर मधल्या हिरोचं नाव सांगता येईल का? अक्षय खन्ना म्हणतायत. मला हेच विचारायचं होतं की एखादा सिनेमा बनवताना त्या सिनेमामधला मुख्य कलाकार मागा पडतो, पण त्यातला विलन एवढा पुढे येतो की आज त्या हिरोचं नाव कोणाला माहित नाही, पण खतराचं नाव माहिती. म्हणजे रहमान दखल तुम्हाला माहिती, रणवीर सिंगचं नाव कोणाला माहित नसतं. काय नाव सांगा बरं त्या पिक्चर मधलं? हे बदलणं गरजेचं आहे. या अशा चित्रपटातून मी हे एकच नाव सांगतो असं नाही, याच्या पूर्वीचे पिक्चर बघा, यात सुद्धा हिरो आज त्यांचं नाव होत नाही, विलनचं नाव होतं. हे जमाना, आणि तशा जमान्यामध्ये राजकारणात आम्ही संधीची संघर्ष करतोय आणि टिकलो यामुळेच की या मायबाप जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे. या धर्मापुरी परिसरामध्ये मला भरपूर काही, आज तुम्ही पाहताय परळीत आल्यानंतर परळीत येताना रोड, जाताना रोड, इकडं अहमदपूरकडे जा, इकडं अंबाजोगाईकडे जा, परळीकडे जा, परळीतून गंगाखेडकडे जा, तिथून बिडाकडे जा, कुठेही गेला अतिशय उत्कृष्ट रस्ते, कुठलाही मार्ग नाही. आहेत का नाही? गेलंय का नाही? हेही सांगतो की ऐतिहासिक किल्ला ही धर्मापुरी म्हणजे ऐतिहासिक आहे. तुम्ही सांगितलं, उदाहरण दिलं, धर्मापुरीचे फलाने मुंबईला गेले, बघितली बिल्डिंग, इथं 2-3 बिल्डिंग इकत घेऊन येते ती धर्मापुरीवाले. कुठे कशोरापूर साधं काम नाही धर्मापुरी, अर्धी मुंबईचे माहिती पात्राचे नाव तुम्ही असे सांगितले, काशीनाथ बाप्पा ही साधं, म्हणजे मी त्यांना उभं करणार होतो तुम्ही बोलत असताना. या ऐतिहासिक धर्मापुरीमध्ये एक किल्ला आहे. मला वाटत नाही की जवळपासच्या मराठवाड्याच्या कुठल्या किल्ल्याचं जीर्णोद्धार झाला असेल, पण मला अभिमान वाटतो सांगायला, ऍडव्होकेट गोविंदराव वकील साहेब आहेत, त्यांनी पुढाकार घेतला आणि तो ऐतिहासिक किल्ला सुद्धा त्याचा जीर्णोद्धार आपल्याला करता आला. मी घोषणा केली कृषी मंत्री असताना की इथं 100 एकर मध्ये आपण सोयाबीन संशोधन केंद्र उभं करणार आहे. कॅलिफोर्नियाच्या विद्यापीठाशी टायअप करून ते सुद्धा काम झालेलं आहे. आज त्याची किंमत वाढल्यामुळं नव्यानं प्रशासकीय मान्यता घ्यावी लागतीये. इथं ते झाल्यानंतर, हे रोड झाल्यानंतर, मी एक गोष्ट मात्र धर्मापुरीत आल्या आल्या पाहिली. वकील साहेब तुम्ही सरपंच आहे, धर्मापुरीचे डिवायडर आहे, आत उंचीची लोखंडी, कट नका करू, तिथं वाळवायला कपडे जे टाकलेत नाही एवढी नका राहू.
सगळं माझा खोटा असेल ना आता बघा लोक आहे का नाही. पण हे बरं आहे का, रोड एवढे चांगले सगळे, गाव आहे म्हणणे, पण संधी मिळाली ना रे वावायला आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाहता मला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं विजय कुमारजींचं, सरस्वतीताईचं आणि प्राचार्य गीते सरांचं आणि या संस्थेतल्या सर्व गुरुवर बंधू भगिनींचं मनापासून अभिनंदन करायचंय की या स्पर्धा घेतल्या, वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या आणि त्या स्पर्धेतून तुम्ही गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बाहेर काढले. मला आनंद वाटला की पहिले पारितोषिक देत असताना आमच्या वेळेच्या गडबडीमध्ये तुम्ही वक्तृत्वात कोण पहिलं आलंय त्याच्यावर पारितोषिक दिलेली आहे. म्हणजे मी आपल्याला या ठिकाणी सांगेल, वक्तृत्व हा विषयच माझ्या आवडीचा. मला तसं कोणी शिकवलं नाही. माझे मी झालो, कसा झालो मला माहित नाही. पण एखाद्या ज्याला पारितोषिक मिळालंय, जे गुणवंत म्हणून पुढे आलाय, त्याचं एखादं पारितोषिक देणं तुम्ही करून त्याचं भाषण ठेवलं असतं तर अधिक आनंद झाला असता. माझ्या बंधू या दोघांनाही माझी विनंती आहे की हा जो कार्यक्रम बापूंच्या सोहळ्याच्या निमित्तानं केला, काकूंच्या सोहळ्याच्या निमित्तानं केला, हा कार्यक्रम कधीही बंद पडू द्यायचा नाही. अखंडित हा कार्यक्रम चालू ठेवा. मला एक प्रश्न पडला की आज धर्मापुरी हे जरी गाव वाटत असलं तर आज जाता येता बघितलं तर हे आज धर्मापुरी शहरासारखं दिसतंय. वकील साहेबांची किमया आहे, त्यांनी इथं रस्त्या पाण्यापासून सगळी व्यवस्था अशा पद्धतीची आहे. सगळ्यांची तिथं सोबत जे काम करणारे आता महायुती म्हणून सगळ्यांचीच केली. म्हणजे अभूतपूर्व विकास केला. ताकद द्यायचं काम आमचं असतं, पण ती ताकद दुप्पट निर्माण करायचं अशा जिवलग सहकार्याचं ते काम असतं. म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी शिक्षण महर्षी स्वर्गीय गौतम बापू नागरगोजे व स्वर्गीय शिवशालामाई नागरगोजे यांच्या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं जे जे विद्यार्थी यशस्वी झाले त्या सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. लहान लहान विद्यार्थी होते, आणखी यांना मतदान यायला 7-8 वर्ष आहेत. मतदानाला यायच्या अगोदर घोषणा येतात. ह्या घोषणा काय बऱ्या नाही. ही पहिल्यांदा घोषणा ज्यावेळेस मी बालगंधर्वला विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या भागाच्या मतदारांच्या जे विद्यार्थी तिथे शिकतात त्यांचा मेळावा घेतला होता आणि तिथं मी भाषणाला उठायच्या अगोदर कुणाची तरी अक्कल अशी जागी झाली ती घोषणा काढली. काय बोलते काय बोलते. अरे महाराष्ट्रात सगळ्यात नंबर 1 ला मतं घेऊन तुम्ही मायबाप जनतेने मला निवडून दिलं, त्याच्यानंतर सुद्धा एवढे संकट आपल्या नशिबाला येतात याचा विचार करा. ह्या इस मिट्टी में ताकत इतनी है की एखादा किंचित मधला वंचित माणूस
वंचित मधला किंचित माणूस पुढे यायला की त्याला कसं खाली नेते हे आपल्याला स्वर्गीय मुंडे साहेबांपासून सगळं माहिती आहे. पण जोपर्यंत तुम्ही सगळेजण माझ्या पाठीमागं विश्वासानं उभे आहात, सबको कार्यक्रम काळजीच करू ना. आता उभे छान मौका सभी को मिलता है, मौका सभी को. म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या या शाळेच्या कुठल्याही अडचणी असतील, विजयजी तुम्ही मला सांगा त्या अडचणी मी प्रामाणिकपणानं सोडतो. काही असेल, अतिशय चांगल्या शाळा आहेत, या शाळेतून अतिशय चांगले विद्यार्थी घडतायत आणि अशा या कार्यक्रमातून तुम्ही विद्यार्थ्यांना पुढे आणताय. म्हणून या शाळेच्या निमित्तानं तुमच्या सर्व शाळांना मदत करायची तयारी आहे. आपण सुद्धा आता तुम्ही शाळा चालवताय, मला कृषी मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. मी 2 ऍग्रिकल्चर कॉलेज परळीत आणले. आज पंकजाताईंना आपल्या पशुसंवर्धन मंत्रालय मिळालंय, त्यांनी पशुवैद्यकीय कॉलेज तिथं आणलंय. म्हणजे ही फार मोठी प्रगती, ही आज नाही तुम्हाला उद्या दिसणार. जे परळीचे थर्मल पॉवर स्टेशन 1, 2, 3, 4, 5 स्क्रॅपला झाले, त्यांचं आयुष्य संपलं होतं. तिथे 9वा प्लॅन्ट मंजूर झाला होता. मी स्वतः सभागृहात विचारलं की या 9व्या प्लॅन्टचं काय झालं. मुख्यमंत्री म्हणले त्या 9व्या प्लॅन्टचं काय होईल तेही आम्ही देऊ, पण त्याच्या अगोदर भूसंपादन केलेल्या त्या काळातल्या ऊर्जेच्या थर्मल पॉवर स्टेशनच्या जमिनीवर 350 मेगावॉटचा सोलार प्रकल्प मंजूर करण्याची घोषणा स्वतः मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. 1 मेगावॉट वीज तयार करायला, प्लांट बसवायला 3.5 कोटी रुपये लागतात. आता 350 कोटीला विचार करा की एवढी गुंतवणूक आपल्या या भागात येते आणि 350 मेगावॉटचा प्लांट सांभाळायला रोजगार किती लागतोय, तर कमीत कमी 5,000 जण त्या ठिकाणी त्या रोजगारासाठी लागतात. या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी करतोय. आजच्या कार्यक्रमाला आपण मला बोलवलं तसं लय लांबून आलोय. 18 तास म्हणजे जवळजवळ 14 तासाचा प्रवास करून मी पोहोचलो की जायचं. कारण शेवटी मी नाही म्हणलो असतो, तुम्हालाही नाही म्हणलो असतो, तुम्हाला नाही म्हणलो असतो, पण बापूंना काय करून दाखवलं असतं. म्हणून मी आज बापूच्या प्रेमापोटी आणि आपल्या सगळ्यांचं दर्शन घडावं यासाठी मी इथं आहे. असाच विश्वास पाठीमागं ठेवा. संघर्ष करणं या मातीत आहे आणि ते संघर्ष तुमचा विश्वास आहे तोपर्यंत कुणी बी येऊ द्या, आपण करणारच, मागं हटणार नाही. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.